देशात कोरोनाच्या JN.1 या सब व्हेरियंटचे जे रुग्णांचे प्रमाण आहे ते वाढत चालले आहेत. आता कोरोनाच्या विषाणूच्या नव्या व्हेरियंटने लोकांमध्ये पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत जे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर पल्लवी मॅडम. आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. मॅम, नेमका हा व्हेरियंट काय आहे आणि त्याची लक्षणं काय आहेत? सुदैवाने हा जो व्हेरियंट आहे, हा अजूनही ओमिक्रॉनचाच थोडा बदललेला व्हेरियंट आहे. त्यामुळे भारतातल्या किंवा आपल्या देशातल्या लोकांना घाबरायचं काही कारण नाहीये. अलर्ट आपण राहिलंच पाहिजे. कारण का अ, आठवड्यानं आठवड्या पॉझिटिव्ह केसेस वाढत चाललेत. पण जसं मी म्हटलं तसं ओमिक्रॉनचाच भाग असल्यामुळे सुदैवाने हॉस्पिटल ॲडमिशन्स कमी होत आहेत आणि मृत्यू कोविडमुळे असा सिद्ध होणारे मृत्यू झालेलेच नाहीयेत. कोमॉर्बिडिटी असलेल्या रुग्णातच एखाद दुसरा मृत्यू झालेला आहे. म्हणून ह्याला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हटलंय, की आपल्या लक्षात आलंय, की आधी जे स्ट्रेन होतं, त्यापेक्षा आता जे स्ट्रेन आहे ते थोडं वेगळं आहे. तर आपण रेकॉर्ड म्हणजे नागरिकांना एवढंच सांगेन, की नागरिकांपेक्षा आम्ही आरोग्य यंत्रणेने जास्त सतर्क राहिलं पाहिजे, की जे रुग्ण येतायत त्यांची लक्षणं बदलतायत का? त्यांना काही सीरियस काही होतंय का? हे पाहणं गरजेचं आहे. सध्या घाबरण्याचं कारण नाही, मात्र आकडे वाढतायत. आपण म्हणालात आकडे वाढतायत, पण मात्र मेन लक्षणं काय आहेत? म्हणजे नागरिकांना जर समजायचं असेल त्यांना JN.1 व्हेरियंटची लागण झाली, तर हे कुठले सिम्प्टम्स आहेत नेमके? जे कोविडचे होते किंवा जे ह्या सीझनमध्ये असतात. एक गोष्ट ही आहे, की आपल्याकडे सध्या थंडी आहे भारतात आणि ह्यावेळी श्वसनाचे आजार तसेही वाढत जातात. म्हणजे रायनो व्हायरस असू दे, रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस असू दे, असे तर ह्या सगळ्या व्हायरसेसची लक्षणं तशी कॉमनच आहेत. ताप असतं, सर्दी पडसं असतं, नाक वाहतं. ह्या व्हेरियंटमध्ये असं थोडं दिसलं गेलंय, की नाक वाहण्याचं प्रमाण जरा जास्त आहे, नाकातून पाणी येण्याचं आणि जो आजार आहे तो एक 1.5 ते 2 आठवडे राहतोय. पण कोणी सीरियस होत नाहीये. आपोआप बरे होत जातायत आणि काही वेगळी औषधं सध्या तरी ठेवायची गरज नाहीये. आम्ही पण लक्ष ठेवून आहोत, की काही शासनाकडून किंवा इतर देशातून काही वेगळं कळू लागलं. कारण का अमेरिकेत, इंग्लंड ह्या देशात आता सर्वात जास्त पॉझिटिव्ह केसेस ह्या व्हेरियंटच्या येऊ लागलेत. पण तिथे देखील लक्षणं तीच आहेत. ॲडमिट व्हायची गरज पडत नाहीये. तर आपण सतर्क राहणं एवढंच सध्या करायचंय. अगदी शेवटचा प्रश्न, नागरिकांना आपण काय आवाहन करणार? आणि जर याला काय घरगुती उपाय असेल तर काय सांगाल? ह्याला नागरिकांना मी एवढंच सांगेन, जे आपण कोविडमध्ये सातत्याने सांगत आलोय आणि आपल्याला दिसत आलंय, की कोविड त्यांनाच त्रास जास्त देतो ज्यांना सहव्याधी आहेत. मृत्यूचं प्रमाण पण तिकडेच जास्त असेल. तर ह्यावेळी तुम्ही हे करू शकता, की पुन्हा स्वतःचं ब्लड प्रेशर, डायबिटीज चेक करा. असेल तर ते नियंत्रणात आणा आणि ज्यांना वीकनेस आहे, ज्यांना सहव्याधी आहेत, त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करा. हात आपण ती त्रिसूत्री सांगितली आहे, त्या सगळ्या गोष्टी पाळायच्या. घाबरून जाऊ नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. धन्यवाद मॅम, आपल्याशी बातचीत केल्याबद्दल. तर घाबरू नका आणि अफवांवर विश्वास करू नका, असं डॉक्टर पल्लवी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.